हे बघा किती, तर हे बघा किती छान आतमधून तळलेला. नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण तयार करणार आहे आषाढी एकादशी निमित्त रोलिंग वडा, म्हणजेच रोलिंग साबुदाणा वडा. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे की आपण उपवास असला, एकादशी असो कुठलाही उपवास असो, तर आपण काय करतो, साबुदाणा वडा तयार करतो. पण साबुदाणा वडा तयार करताना तुमच्या कधी लक्षात आलं का की साबुदाणा वडा फुटतो किंवा मऊ पडतो? म्हणूनच आपण या आषाढी एकादशीला तयार करत आहे रोलिंग साबुदाणा वडा. एकदम खायला तर छान आहेच, पण एकदम कुरकुरीत आणि नवीन रेसिपी. तर चला आपण ही रेसिपी तयार करूया. रोलिंग वडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर बघा, हे आहे साबुदाणा. मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. इकडे बघा, हे आहे बटाटे. आपण 3 बटाटे घेतलेले आहे आणि छान उकडून घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे आणि त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे. 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहे, मीठ, 1 चमचा जिरं, 4 हिरवी मिरची आणि तळण्यासाठी तेल. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे उकडलेले बटाटे आता आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे. तर हे बघा, असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. 1 चमचा जिरं, हे आपण शेंगदाणे 1 वाटी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे, ते यामध्ये सोडायचे आहे. चवीपुरतं मीठ आणि हे बघा, हे 4 हिरवी मिरची आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा इथे वापरू शकता. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला रोल तळण्यासाठी आपण तेल सुद्धा गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आता छान गरम झालेलं आहे. आपण गॅसचा पॉवर कमी करूया आणि इकडे बघा, हे सुद्धा मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण रोल तयार करूया. आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीमध्ये आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे रोल वडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे, छान असे तळून घ्यायचे आहे. सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता काढून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपले गरमागरम कुरकुरीत असे रोलिंग साबुदाणा वडा तयार झालेला आहे आणि ते किती कुरकुरा झालेला आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, किती छान असा मस्त कुरकुरीत आवाज येतोय. तर हे बघा, किती छान आतमधून तळलेला आहे आणि वरून सुद्धा कुरकुरीत झालेला आहे.
तर हे बघा मैत्रिणींनो, हा रोलिंग साबुदाणा वडा तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत आवडीने खाऊ शकता. तर हे बघा मैत्रिणींनो, आम्ही खूप मेहनतीने रेसिपी तयार करतो. तर हे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तुम्हाला आपली रेसिपी आवडल्यास, आपला व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला, आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.